पंचांचा इशारा आलेला आहे लेट्स प्लेचा। पहिला बॉल घेऊन गोलंदाज तयार चेतन। सामना करण्यासाठी करण सज्ज। पहिल्याच बॉलवरती चांगला फ्लिकचा फटका तिथे पाहायला मिळतोय। फिल्डर तिथे चेंडूला उचलण्यासाठी जात आहेत। किती धावा तिथे आहेत? 2 रन। घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे। 2 धावा तिथे पाहायला मिळाल्यात वरच्या जाळीला। आय थिंक सो चेंडू लागला गेला आणि त्याच्याचमुळे आपण पाहिलं तर या 2 रन तिथे पाहायला मिळाल्यात। षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार। गोलंदाजी मार्कवरती चेतन। इथे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले। चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलाय। स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू गेलाय अगदी वेगाने। सीमा पार येतोय चौकार। 4 धावा। अगदी चांगला फटका पाहायला मिळाला। धावसंख्या आपण पाहिलं तर चालली आहे धाव फलकावरती 6। पुन्हा एकदा चांगला बॉल ऑन साइडला चेंडूला खेळून काढलेला आहे। मिड विकेट रिझनमध्ये चेंडू जातोय। क्षेत्ररक्षक तिथे आहेत। चांगलं क्षेत्ररक्षण झालं। आजच्या दिवसातील शेवटची लढत आपण पाहतोय जिथे 2 संघ अस्तित्वाची लढाई देताना झुंजताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका बाजूला आपण पाहतोय साई सापडेश्वर सालवड आणि त्यांच्या विपक्षमध्ये विपुल सीसी वाणगाव। स्विच हिट करण्याचा प्रयत्न अगदी चांगला बॉल चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळालाय। या अगोदरचा सामना जर आपण पाहिला तर अगदी चांगलं क्रिकेट वाणगाव संघाकडनं देखील पाहायला मिळालं। खास करून झोतामध्ये आला तो सँडी। व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट अ क्लास पाहायला मिळाला। 50 धावांचा तो झंझावात। षटकातील पुढचा बॉल घेऊन पुन्हा एकदा गोलंदाज चेतन तयार। इथे मात्र बॅटची कडा टॉप एज अँड येस इट इज टेकन गॉन। लागलेला आहे पहिला धक्का। हँडसम बॉय अंकेश घरत वेलकम। लवकरच आहे कर्तव्य। इथे मात्र विकेट जाताना पाहायला मिळाली। धावसंख्या आपण पाहिलं तर धावसंख्या पाहायला मिळते धाव फलकावरती 6। पहिला गडी बाद झालेला आहे। धावसंख्या 6 झाली आहे। नवीन फलंदाज कॅप्टन आता मात्र स्वतः पुढे येत आहेत। विकेट किपर बॅटर म्हणून त्यांची ओळख या संघामध्ये आहे अथर्व। आता मात्र एक पार्टनरशिपची गरज आहे कारण की पहिला धक्का लागल्या। पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फलंदाजांकरता संधी असते मोठे फटके खेळण्याची, परंतु या ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी हाताळली आहे चेतनने। षटकातील पुढचा बॉल शेवटचा बॉल घेऊन चेतन तयार ओव्हर द विकेटने। इथे मात्र त्यावरती प्रहार केला। इथे मात्र आपण पाहतोय क्षेत्ररक्षक चेंडू खाली गोल्डन डकचा शिकार। आउट ऑफ द फॉर्म अथर्व गॉन बॅक टू द डकआउट। आणि डीजेची तर इथे जणू काही आपण पाहिलं तर भरपूर डीजे वादक आपल्याला पाहायला मिळत आहेत। प्रत्येक जण ऑपरेटरच्या भूमिकेमध्ये आपल्याला दिसतो आणि हे सहकार्य हे मात्र प्रत्येकाचं असायला हवं।
या स्पर्धेमध्ये आणि ते सहकार्य या तरुण खेळाडूंकडनं पाहायला मिळतं. चांगला फटका, तितक्या चांगले एफर्ट्स इथे फिल्डरकडनं पाहायला मिळालेत. गुड स्टॉप. इथे आपण पाहिलं तर 1 रन पाहायला मिळते या एका धावेच्या सहाय्याने. धावसंख्या आपण पाहिली तर आता झालेली आहे धाव फलकावरती 7 आणि आजचा दिवस खऱ्या अर्थानं रन करता मात्र मानाचा दिवस. कुणाल अशोक गरत MCA स्कोरिंगची परीक्षा उत्तीर्ण झाल्यात. 7th रँक 80% हे जरूर पाहायला मिळालेत. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल चांगल्या प्रकारे चेंडूला खेळलेला आहे. कव्हरच्या दिशेला चेंडू जातोय. चांगली फेकी तिथे विकेट किपर एंडला केली. सँडीने मात्र अडवलं जरूर. थोडेसे नाखुश आपल्या फिल्डरवरती आणि गोड स्माईल फिल्डरच्या चेहऱ्यावरती देखील पाहायला मिळाली. इथे आपण पाहिलं तर 1 धाव पाहायला मिळते आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती झालेली आहे 8 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील पुढचा बॉल माचो घेऊन तयार. इथे मात्र अगदी चांगला फटका नियंत्रणात आउट ऑफ द पार्क. षटकार 6 धावा. चेंडू होता त्याला अगदी मनगटाच्या सहाय्याने दिशा दिली. षटकारामध्ये परावर्तित केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच अंदाजामध्ये खेळण्याचा प्रयत्न. संधी एकदा येईल, वारंवार मिळणार नाही. कारण की गोलंदाजाला आवडत नाही की त्याच्या विरोधामध्ये तुम्ही मोठे फटके खेळता आणि त्याच्यामुळे आपण पाहिलं तर माचोने गोलंदाजाची शैली मात्र बदलली आणि अगदी चांगला टप्पा साध्य केला. विकेटकीपरच्या ग्लोव्जमध्ये चेंडू गेलाय. डॉट चेंडू पाहायला मिळालाय. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल गॅपमध्ये चेंडू जातोय. इथे जर आपण पाहिलं तर चेंडू गेलेला आहे सीमा पार. चौकार. हे 18 धावा 18 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र चांगला फटका आमच्या समालोचन कक्षाच्या दिशेने. व्हॉट अ शॉट. षटकार. जातोय वाणगाव टीम. लक्ष असू द्या. 2 षटकं झालेली आहेत. 2 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 24 धावा. इथे मात्र आपण पाहिलं तर 2 धक्के हे लागले गेलेले आहेत. 2 गडी बाद झालेत. पहिला आपण पाहिलं तर बाद झाला करण. त्यानंतर अथर्वला देखील आपण पाहिलं गोल्डन डकचा शिकार झाला. इथून आता मात्र एक भागीदारीची आवश्यकता आहे आणि ती भागीदारी होत असताना देखील आपल्याला पाहायला मिळते. माचोचं हे षटक खूप मोठं षटक पाहायला मिळालं. 18 रन त्या षटकामध्ये एकत्रितपणे घेतले गेलेत. षटक क्रमांक 3 हाताळण्याकरता सज्ज होतोय गोलंदाजी मार्कवरती चेतन. इथे मात्र अगदी चांगला बॉल. या अगोदरचं षटक चेतनचं आपण पाहिलं होतं. अगदी कमालीची योग्य टप्प्यावरती सुंदर गोलंदाजी त्यानं केली होती. 6 रन त्या षटकामध्ये त्याने मोजल्या होत्या. 2 विकेट त्याने प्राप्त केल्या. त्यानंतर माचोच्या हातामध्ये चेंडू दिला आणि पॉवर पिचचा स्वीकार अगदी चांगल्या प्रकारे फलंदाजांनी घेतलाय. षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा चांगला बॉल. ग्लान्स करण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये बॅटची कडा घेऊन चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण आता पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे सालवड संघाची 25. आजच्या दिवसातील शेवटची लढत आहे आणि या शेवटच्या लढतीनंतर आपल्याला समजेल की चौथा संघ कुठला आहे. काल ऑलरेडी आपण 2 टीम पुढे येताना जरूर पाहिल्यात. बेटेगाव का कमालीचं क्रिकेट बेटेगावने खेळलं आणि सरावली ती थ्रिलिंग मॅच. क्लास जबरदस्त क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळालंय. षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती राऊंड द विकेटने चेतन. पुन्हा एकदा चांगला बॉल. स्विंग अँड अ मिस.
टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा हा चेंडू तिथे पाहायला मिळाला. शफल मुवमेंट फलंदाजाची पाहायला मिळाली आणि जर तुम्ही आशाभूत नजरेने पंचांकडे पाहता, तुम्ही शफल होता त्यानंतर हाऊ यू कॅन आस्क फॉर वाईट. पाहूया षटकातील पुढचा बॉल. पुन्हा एकदा तीच मुवमेंट पाहायला मिळाली. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू जातोय. डॉट चेंडू पाहायला मिळालाय आणि या डॉटने आपण पाहू शकाल तर धावसंख्या अजूनही स्थिरावली गेलेली आहे धाव फलकावरती 25. या षटकामध्ये देखील अगदी चांगली कामगिरी चेतनच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 4 चेंडू चेतनने जरूर हाताळलेले आहेत. 1 धाव मोजली आहे. ब्रिलियंट पीस ऑफ बॉलिंग. षटकातील 5वा बॉल. चेतन घेऊन तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र स्लोवर वनचा चेंडू, त्याला प्रत्युत्तर दिलंय. आक्रमक फटका, षटकार, 6 धावा. फटका इथे पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 31 धावा, 31 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील शेवटचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा चेतन होतोय तयार, गोलंदाजी मार्कवरती. पहिले 4 चेंडू आपण पाहिले तर अगदी चांगल्या प्रकारे चेतनने हाताळले. जसा धीम्या गतीचा चेंडू टाकला, फुलर लेंथ पडला आणि त्याला प्रत्युत्तर फलंदाजाने दिलं. येथे आपण पाहतोय ऑफ स्टेकच्या खूपच बाहेर जाताना हा चेंडू, वाईटचे संकेत आणि वाईट बॉलने आपण पाहतोय अतिरिक्त धावेने फलकावरती धावसंख्या झालेली आहे 32. षटकातील शेवटचा बॉल, राऊंड द विकेटने चेतन तयार. पुन्हा एकदा गती परिवर्तन पाहायला मिळालं. गुड लेंथ स्पॉटवरती चेंडू टाकला गेला, त्यानंतर हलकीशी उसळी पाहायला मिळाली आणि इथे डॉट बॉलने आपण पाहतोय षटकाची झाली आहे समाप्ती. 3 षटकांचा खेळ झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झाली आहे धाव फलकावरती 32 विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर झाली आहे धाव फलकावरती 32. पहिलं षटक चेतनने हाताळलं होतं, 6 रन दिले होते, 2 विकेट त्यानं प्राप्त केले होते. त्यानंतर दुसरं षटक पॉवर प्लेचं माचो घेऊन आलेले आहेत आणि आले होते आणि माचोच्या त्या ओव्हरमध्ये देखील त्याने ब्रिलियंट गोलंदाजी केली होती, परंतु त्या ओव्हरमध्ये फलंदाजांचा वरचष्मा पाहायला मिळाला. 18 रन पाहायला मिळाले, मोठी ओव्हर. त्यानंतर पुन्हा एकदा चेतनच्या हातामध्ये चेंडू दिला आणि त्याने देखील क्लास गोलंदाजीचा जरूर दाखवलाय. 8 रन दिले. आता षटक क्रमांक 4 हाताळण्याकरिता सज्ज झालाय. गोलंदाजी मार्कवरती हर्षल. इथे मात्र अगदी चांगला बॉल, ऑफ स्टंपवरती मात्र मारा केलेला आहे. विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू टाकलाय. अगदी चांगला बॉल. हर्षलने देखील आजच्या दिवसामध्ये इम्प्रेस केलंय. चांगली गोलंदाजी हर्षलच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. लेफ्ट आर्म गोलंदाज ही त्याची शैली. इथे मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, परंतु तिथे पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. किती रन तिथे आहेत? एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साहाय्याने आपण पाहू शकला तर धाव संख्या आता झाली आहे धाव फलकावर 33 धावा. इथून मात्र तुम्हाला धावांचा वेग वाढवावा लागेल, कारण की समोरचा संघ जर आपण पाहिलं तर या अगोदर विस्फोटक रूप त्या संघाचं पाहायला मिळालं आणि वाणगाव समोर षटकातील 3रा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हर्षल. अगदी चांगला बॉल होता, बॅटवरती योग्य प्रकारे आला नाहीये. मिड विकेटच्या दिशेला चेंडूला खेळून काढलेला आहे आणि इथे आपण पाहू शकाल पुन्हा एकदा डॉट बॉल.
9 चेंडू आतापर्यंत निर्धाव आलेला आहे त्या सत्रामध्ये. पुन्हा एकदा चांगला बॉल हेलिकॉप्टर पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न तिथे केला होता, परंतु एकच धाव तिथे पाहायला मिळाली. आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावरती 34, 34 धावा. 4 चेंडू झालेले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती 34 झाली आहे. षटकातील 5वा बॉल विशाल घेऊन तयार. एक चांगलं षटक विशालच्या माध्यमातून पाहायला मिळालं. एक नियंत्रणबद्ध गोलंदाजी ही विशालची ओळख आहे. इथे मात्र आपण पाहतोय तर पुन्हा एकदा घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे. 1 रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने आपण पाहतोय तर धावसंख्या झाली आहे फलकावरती 35 धावा. 35 रन्स ऑन द बोर्ड. अतिशय सुंदर गोलंदाजी, कौतुक करावं लागेल हर्षलचं. फक्त 3 धावा त्याने मोजल्या आहेत या षटकात. 5 चेंडू झाले आहेत. षटकातील शेवटचा बॉल हर्षल घेऊन तयार. जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न. मैदानी लगत कार्पेटला रोल करत चेंडू जातो एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. फिल्डर तिथे आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण. एक सक्सेसफुल ओव्हर इथे पाहायला मिळाली हर्षलची. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 36, 36 धावा विथ लॉस ऑफ 2 विकेट्स. बॅटिंग पॉवर प्ले घेतला आता. चला 4 षटकं झाली. 4 षटकानंतर 36 धावा फलकावर बघायला मिळत आहेत. अप्रतिम सामना तुम्हाला बघायला मिळतो. एका साईडला विपुल सिसी वाणगाव आणि एका साईडला साईसा प्रेशर सालवड. साईसा प्रेशरचा तुम्ही विचार केला तर 2 वर्षांमध्ये जी प्रगती दाखवली त्या खेळामध्ये असंख्य स्पर्धामध्ये सेमीफायनलमध्ये प्रवेश करतायत. थोडंसं कॉम्बिनेशन होत नाही म्हणून पुढे जात नाही, पण अन्यथा त्या खेळाडूंचं जो मनापासून कौतुक आहे. पुन्हा एकदा माचो चेंडू टटवलाय, सरळ जातो आउट ऑफ द पार्क. आमच्या स्वागताने 6 धावा खडखडीत षटकात तुम्हाला बघायला मिळतोय. चला हा टाईम पकडताना आमचा चेंडू आउट ऑफ द पार्क म्हणजे मैदानाच्या बाहेर गेला, त्याच्यामुळे हा टाईम पकडत नाही आहे. 6 धावा. काय सुजल नावाचा बॅट्समन प्रमोट केलं गेलं, ओपनिंगला पाठवलं गेलं. करण आउट झाल्यानंतर काय बॅटिंग बघायला मिळते. पुन्हा एकदा माचो नावाचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. फुलटा चेंडू. इथे चेंडू हवेमध्ये आहे पण चेंडू सरळ जातोय. मिळांच्या डोक्यावरनं 4 धावा खडखडीत चौकार. बघत असतोय. पुन्हा एकदा पुन्हा फुलटा चेंडू यायला बाकी तुम्हाला बघायला मिळतो. हो 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 चेंडू हाताला लागून निघून जातो. चेंडू सीमा पलीकडे 4 धावा. शॉर्ट चेंडू. चेंडू टटवलाय, सरळ निघून जातो आउट ऑफ द पार्क. कॅमेरामॅनच्या डोक्यावरनं 6 धावा खडखडीत षटकार. 4 षटकांवर 36 धावा निघाल्या होत्या, पण इथे बाकी सुंदर फलंदाजी तुम्हाला बघायला मिळते सुजय नावाच्या फलंदाजाकडनं.
इथे बघा चेंडू यावेळी बघा पहिल्यांदा टप्पा पडताना आपण पाहायला चांगला गुल्लस पण टप्पा पडला निर्धाव चेंडू जातोय. दुसरं षटक पॉवर प्लेचं होतं ते देखील महागात पडत. त्या षटकात देखील 18 धावा दिल्या होत्या. मग आतापर्यंत 10 चेंडूमध्ये विचार केला तर तुम्ही 11 चेंडूमध्ये विचार केला 38 धावा या खेळाडूंनी दिल्यात. या षटकाला शेवटचा चेंडू. आहा काय क्लो केलाय. सरळ चेंडू बघायला मिळतोय. वाऱ्याच्या वेगाने निघून जातोय. 6 धावा आणि या षटकामध्ये तब्बल 26 धावा. फुलातून बॅटिंग करताना सुजय नावाचा फलंदाज तुम्हाला साई सापडेच्या सालवरकडनं बघायला मिळाला. अगोदरच्या 17मध्ये तुम्ही विचार केला तर वाणगावचा सँटी नावाच्या फलंदाजाने 16 चेंडूवर 50 धावा बघायला मिळाला. त्यानंतर या इनिंगमध्ये तिथेच 50 धावा बघायला मिळतात. अतिशय मोठी दर्जेदार फलंदाजी तुम्हाला साई सापडेश्वर सालवड संघाकडनं बघायला मिळते. आणि फलका धावसंख्या लागली. फलकं झाली 5 आणि धावसंख्या आहे ती 62. 62 धाव फलकावर बघायला मिळतात. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोच डावखुरा गोलंदाज. टाकीवरच्या बच्चे लोक बॉल ना फेकी आप. बॅकफुटला गेला आहे. चेंडू पूल केला आहे. चेंडू जातो मिडविकच्या रिझनला. इथे बघा खेळाडू सज्ज होते. थ्रो करत 1 धाव बघायला मिळते. गुड थ्रो. काय थ्रोईंग बघायला मिळतो. बॅटिंग एंडला थ्रो केला का. आणि इथे बघा धावसंख्या 1 ने वाढून 63. छोटे बच्चे पानी की टंकी के ऊपर क्रिकेट ना खेलिए. आप बैठे रहिए. आपकी गेंद लग के अंदर है और गेंद से गेंद टकराए तो फिर क्या करेंगे. उसके लिए कुछ रूल ही नहीं है. धन्यवाद. निश्चितच आमच्या गावातले लहान मुलं बिल्कुल काफी काम करते हैं. ऐसे बच्चे के बड़े हैं. बड़े के सुनेंगे तो आगे काफ़ी कुछ अच्छे दिन आपके आएंगे. चला मॅचच्या मध्ये जातोया. 63 धाव फरकावर लागलं गेलं. 6वं षटक तुम्ही बघत आहात. पॉवर प्लेचं बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 26 धावा काढला गेला. आणि हा पहिला संघ या संपूर्ण टुर्नामेंटमध्ये बघितलं ज्यांनी बॅटिंग पॉवर प्ले घेतलं आणि 26 धावा पटकावल्यात. हर्षल चेंडू टटोला आहे. सरळ जातोय लॉंग ऑनच्या रिझनला जिथे क्षेत्ररक्षण करेपर्यंत 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि या एका धावांची धावसंख्या होते 64. एक दर्जेदार मोठी स्पर्धा 8 षटकाचे. आमचे परम मित्र आम्हाला भेटले. असंख्य इमारतच्या गोष्टी आठवणी दिल्या. प्रजित घरत सुबोध घरत आपण बघितलं. जुने जाणते क्रिकेटपटू काय मोठमोठ्या आठवणी ऐकायला मिळाल्यात. असा एकमेव संघ होता जो आदर्श संघ आणि प्रत्येक संघाला पराभूत केलेले आहेत. असं नाही की ते कोणत्या संघाला पराभूत करत राहिलेत. थोडासा मोठा शॉट खेळायचा होता. जोरदार फटका खेळण्याच्या नादामध्ये टायमिंग चुकलेत आणि सरळ चेंडू निर्धाव बघायला मिळतो. इथे बाकी कमबॅक केलाय वाणगाव विपुलसिंह संघाने. 26 धावा गेल्यानंतर तिथे एक षटक टाकण्याचं गरजेचं होतं. 3 षटकामध्ये 2च धावा द्यायचं. 5 षटकात फक्त धावा निघाला 5-6 तर नक्कीच कमबॅक म्हणावं लागेल. पुन्हा एकदा हर्षल लेफ्ट आर्म राऊंड विकेट मारा करतात. इथे डिक्लेअर झोनमध्ये जातोय. तिथे धावा धावून घ्यायच्या. धावा धावून घ्यायच्यात तिकडे. 1D याच्या पाठीमागे लागले तो धावा धावून घ्यायच्या आहे. धावसंख्या वाढते ती म्हणजे होते 1 ने वाढून 65. गुड बॉलिंग गुड कम बॅक विपुल सिंह वाणगाव संघाच्या. खरोखरच मी कौतुक करू या गोलंदाजाचं. गरज होती की षटक इकॉनॉमी टाकण्याचं. खूप चांगली गोलंदाजी हर्षल पुनश्च. गुड शॉट. इथे ग्राउंड शॉट बघायला मिळतो. सरळ चेंडू जातोय तो मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. लॉंग ऑनचा खेळाडू क्षेत्ररक्षण करेपर्यंत एका धावांची धावसंख्या होते 65 ऑन बोर्ड. 65 धावा तुम्हाला फलकावर पाहायला मिळतात. एक दर्जेदार क्रिकेटचं दर्शन 8 षटकाच्या उत्कृष्ट दर्जेदार असं आयोजन. मोठा फटका खेळायचा होता. चेंडू जातो हवेमध्ये. चेंडू पडणारे टर्न होईल याचा मयुरेशला अंदाज होता. चेंडू पडल्यानंतर सरळला पॉईंटच्या रिझनला. गुड ओव्हर. काय सुंदर गोलंदाजी टाकली. जिथे मागच्या ओव्हर 26 धावा गेल्यानंतर इथे कमबॅक केलं आणि 4 धावाचं षटक टाकला हर्षल. निश्चितच कौतुक करावे डावखुऱ्या गोलंदाजाचं. इथे बाकी षटकं संपली ते 6 आणि फलका धावसंख्या लागलाय ती 66 धावा. आता बाकी कोणता गोलंदाज पाहायला मिळतो बघूया. आता बघा चेतनने टाकलाय गोलंदाजी. माचोने टाकलाय. पुन्हा चेतनने टाकलाय. हर्षलने टाकलाय. आता येतो आनंद नावाचा गोलंदाज. चला पाणी घेऊन जाऊ नका. अगोदर देखील सांगितलंय तुम्हाला मी की शेवटचं षटक आहे. नियमावलीचं पालन करा आपण.
बघायला मिळतो. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतात आपण पाहत आहात. चेंडू टटवलाय हवेमध्ये आहे. कव्हरचा खेळू चेंडूच्या पाठीमागे येतो. इथे बाकी ओ हो झेल सुटला गेला. काय चान्स दिले जातात. कॅचेस विन द मॅचेस. सोपा झेल सुटला आणि जेव्हा त्याचे चेंडूपासून दूरवर होता तेव्हाच मी सांगणार होतो की हा झेल पकडायला गेला. आपण समालोचक आपण म्हणू शकत नाही आहे. एक सोपा झेल पकडला गेला आणि जीवदान कोणा दिलाय जो इनफॉर्म बॅट्समन आहे ज्याने अर्धशतक झळकावलं. अफलातून गुड बॅटिंग केला. किती षटकार माहिती आतापर्यंत 6 षटकार मारलेत. ओ गुड किपिंग. इथे बाकी चांगली किपिंग करायला बघितलं. खूप चांगलं कमबॅक केलं अमोल नावाच्या गोलंदाजाकडनं. सकाळच्या सत्रामध्ये 12 चेंडू 19 धावा असताना काय बॉलिंग केली. प्रथमेश गुड डो. 2 धावा देऊन हॅट्रिक घेतला आणि 2 धावा 4 गडी बाद केले आणि तिथे बाकी मोठा झटका बसा सालवड संघाला. शॉर्ट ऑफ लेन. इथे बाकी कॉटन बोर्डचा चान्स. अमोल स्वतः जातात आणि मोठा गडी तंबूत पडतो. गुड ओव्हर खरोखरच 6व्या आणि 7व्या षटकावर चांगलं कमबॅक केलाय विपुल सिसी वाणगाव संघाने. इथे बाकी धावा काढण्याची गरज असताना मोठे फटके मारत चेंडू जातात निर्धाव डॉट आणि मोठा गडी तंबूत पडतो. पण जोरदार टाळ्या असायला पाहिजे. दुसरं अर्धशतक आजच्या नावावर पाहताना बघायला मिळेल. उद्या बाकी दोन्ही मातब्बर संघ परवाच्या दिवसात तुम्हाला 2 झालेत. 2 झालेत. एक डॉट गेला. 3 चेंडू आमच्या स्कोररचे लक्ष नाही. गुड अंपायरिंग. ओहो त्रिफळाची सफल झाला. चेंडू पूल करायचा होता आणि चेंडू बॅट आणि चेंडूच्या मधून निघून जातोय. काय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. मनावर मनोधैर्य ठेवायचं. डोक्यावर फॉरवर्ड ठेवायचं. कॉन्ट्रडिक्शन करून खेळायचं. कारण एका गोलंदाजाला तब्बल 26 धावा मारल्यानंतर देखील कोणत्याही प्रकारे न डगमगता क्रिकेटमध्ये असलेल्या तंत्राचा मंत्राचा वापर करताना आणि भेदक गोलंदाजी दाखवताना पुन्हा कमबॅक केल्याचं विपुल सिसी वाणगाव संघाने. आपण या पट्ट्यात बघत नसेल पण तुम्ही कासा जव्हार तलासरी आशागड या क्षेत्रात जर गेले तर हे संघ सातत्यपूर्ण तुम्हाला खेळताना बघायला मिळत आहेत. आता नुकतंच माझं त्याच्याशी भेटणं झालं. सर आम्हाला कुठे कुठे मॅच येतं. मी त्याला ऑरेंज चषकासाठी आमंत्रित केलं आहे. येणाऱ्या पाममध्ये मोठी मॅच होती तिकडे देखील त्याला आमंत्रित केलं. तिकडे देखील आवर्जून भेट बघायला मिळतील. त्यानंतर बाकी तुला मैत्री चषक आपल्याला रुपेशजी आमच्या कुरणमध्ये बघायला मिळेल. तिकडे देखील हे संघ तुम्हाला खेळताना बघायला मिळेल. तर निश्चितच माझ्या भागात असे असंख्य मोठमोठे संघ जेव्हा एकत्र खेळतात आणि हा संघाचा ह्या दर्जाची टुर्नामेंट कोण आयोजन करतील का हा त्यांचा प्रश्न आहे. कारण एका दिवसात 4 संघ खेळायचे आणि फक्त 16 संघ घेऊन ओपन स्पर्धा करण्याचा एकमेव आतापर्यंत एका मॅचमध्ये 4 चेंडू वापरण्याचा पराक्रम फक्त फ्रेंड्समध्ये बघायला मिळतोय. चेंडू फसलाय पण टायमिंग वापर झालाय. चेंडू जातोय सीमा पलीकडे. 6 धावा खणखणीत षटकार आणि हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय तो सूरज नावाचा. पेंडू वाटता बॉलिंग. काय गोलंदाजी केली जाते. चंडीगड माटगावला राहायचं. मिठागर बघायचं. मिठागरला पाणी संपलं की बोई मासे कसे पकडायचे तशा पद्धतीने रफ्तार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळालाय.
हा काय दर्जा पाहायला मिळतोय. आणि म्हणूनच तर म्हणतात ना, वाणगाव संघाला भले भले का घाबरत. एकेकाळी वाणगाव आमचा रामू फायटर हा संघ बघायला मिळायचा. मग तेव्हा आम्हाला ईश्वर नावाचा खेळाडू होता चिखलीकर, तो आम्हाला बघायला मिळायचा. नंतर वाणगावचा हितेश, आम्ही बावड्याच्या हितेशला बघितला आहे, बावड्याचा राजेशला बघितला आहे. असे असंख्य खेळाडू घेऊन तिकडे चालायचे आणि मग तो संघ आम्हाला बघ. त्यानंतर बाकी हा तुमचा संघ आम्हाला बघायला मिळतोय. वाणगाव संघाचं नाव मोठे करतो. फलकावर धावसंख्या लागलाय ती 7 षटकं आणि 74. काय कमबॅक केलाय. या षटकात फक्त धावा दिल्यात त्या 8. 6व्या षटकात धावा त्या 4. आता बाकी शेवटच्या षटक हाताला गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय कैवल्य. कैवल्य हा अष्टपैलू खेळ तुम्हाला बघायला मिळतो. चांगलं कमबॅक केलं. मला वाटलं की निश्चितच 90-95 धावा बघायला मिळतील, कारण बॅटिंग पॉवर प्लेमध्ये 26 धावा आल्यानंतर. पण त्यानंतर बाकी खूप कमबॅक केलाय कैवल्य. आपल्या षटकाला पुढचा चेंडू. चेंडूला टटोला, चेंडू जातो सरळ मिडॉनच्या रिझनला. इथे बाकी लॉंगॉनचा खेळ जाऊन फील्ड करेपर्यंत 1 धाव बघायला मिळते. चेतनच्या हातामध्ये चेंडू जातोय आणि एका धावाने जर विचार केला धावसंख्या 1ने पुढे सरकून होते ती 75. 75 धावा. बघूया 5 चेंडूमध्ये कशापर्यंत फिनिश करतात, किती मोठी धावसंख्या उभारतात. आत्तापर्यंत 100 धावा करणारा संघ एकम बघितला तो म्हणजे आलेवाडीचा संघ. कालच्या दिवसात 100 धावा केल्या होत्या. काय बॅटिंग क्लास बघायला मिळते. गोलंदाजी, क्षेत्ररक्षकाचा दर्जा. पण अतिरिक्त सामन्यात अंकेशने केलेली फलंदाजी त्यांना पराभूत करून गेली. ओहो, कॉटन बॉल चान्स. बघा मला लागला त्याला इंजुरी झालाय का बघायचं आहे. ओके नो. चला आता चांगली गोष्ट तुम्हाला बघायला मिळते. जरा गेटवरून आमचे आप थोड़े से ऊपर खड़े तो बहुत अच्छा लगेगा. तुम्ही वर उभी राहाल तर आनंद वाटेल. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. वाटा बॉलिंग. काय सुंदर गोलंदाजी बघायला मिळते. खाली खाली चेंडू टाकले जातात. इथे बाकी हा खेळाडू खराब थ्रो बघायला मिळते. त्या खेळाडूचं नाव काय. शिवमकडनं झेल सुटला गेला. शिवमकडनं होत नाही. मला वाटतं थोडं त्याला फिटनेस बघावं लागेल. वडिलांची फिल्डिंग काय होती हो दयानंद मोरची. मोठमोठे खेळाडू बाउंड्रीच्या हातून धावत चेंडू गेला धावायला बघायचे. आमचा पाटीलवाड्यातला खेळाडू बघायला मिळतो. वाणगाव पाटीलवाडा जुन्या पोलीस स्टेशन मागे जायचं की याचं घर तुम्हाला बघायला मिळेल. चेंडू हवेमध्ये. आता बाकी मोर साहेब कॅच घेतात की पाहायचं. आणि इथे बाकी यावेळेला झेल घेतलं. बोलतात ना चुकीला माप. एकदा चुकतोय दुसरा क्षमा करतोय आणि तिसऱ्यांदा कान फुन काय कॅच पकडला जाते. इथे बाकी सुंदर झेल घेतला. काय बॉलिंग टाकली जात आहे. 5वा 6वा आणि 7वा षटक. चार धावा आल्यात. 7व्या षटकामध्ये 8 धावा आल्यात आणि आतापर्यंत 8व्या षटकामध्ये 4 चेंडू टाकले तिकडे 2च धावा दिल्यात. म्हणजे किती इकोनॉमिकली बॉलिंग केली गेली आहे. 3 धावा दिल्यात. म्हणजे काय गोलंदाजीचा पुन्हा अप्रतिम गोलंदाजी तुम्हाला वाणगाव संघाकडनं बघायला मिळते. काय कमबॅक केलं गेलं. 5व्या षटकामध्ये 26 धावा बॅटिंग पॉवर प्ले घेतल्यानंतर 4 धावाचं षटक टाकलं. नंतर 8 धावाचं षटक आणि आता कैवल्य देखील खून जातो. आता बाकी मैदानामध्ये मनीष नावाचा फलंदाज. ह्याच्याकडे क्षमता आहे फलंदाजी करण्याची. मोठमोठी मैदानं गाजवलीत. जेव्हा गरज पडलाय तेव्हा बघूया या 2 चेंडूमध्ये किती धावा टाकलो, किती मोठं टार्गेट उभं करतो. फलकावर धावसंख्या लागली ती 77 धावा या बाकी फलकावर लागल्यात. वाटा बॉलिंग. हर्षल, आनंद, कैवल्य. काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळालाय. हा फटका बघायला मिळतोय. लहानपणी हा बॉल झोळीमध्ये जातला झोपला असताना म्हणून ऑफसाईडची एवढी बाकी चांगली बॅटिंग बघायला मिळते. चेंडू पडला की मागचा पाय बघा किती क्विक जातोय. अचूक टप्पा ओसरताना 2 धावा महत्त्वपूर्ण होतात. धत्त्यात धावा होतात त्या म्हणजे 79. गरज आहे धावाची. धावा 1 का नसो 2 का नसो बहुमूल्य तुम्हाला बघायला मिळतात. बघूया शेवटच्या चेंडूवर किती धावा आणि किती मोठं टार्गेट विपुल सीसी वाणगाव संघाला करायचं आहे. गुड बॉलिंग परफॉर्मन्स फ्रॉम वाणगाव टीम. विपुल सीसी. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू टटवला. इथे चौकार की षटकार आणि इथे नो बॉल देखील दिलाय आणि चेंडू जाते 6 धाव. वाटप बॅटिंग. मनीषला म्हटलं जातं की जंगलामध्ये लपायचं, संध्याकाळी हु करायचं आणि सालवडचे मोठे मोठे माणसं म्हणतात की बेटा बाहेर राहा, वाघ आलाय. तशा पद्धतीची डरकाळी फोडताना काय फलंदाजी बघायला मिळते. केव्हाही पाठवा. 2 चेंडू असून द्या, 12 चेंडू असून द्या. माझ्यामध्ये असलेला जो क्लास दर्जाचा बघायला मिळते. आणि आता शेवटचा चेंडू फ्री हिट आहे आणि धावसंख्या होती टोटल 7 धावांशी वाढत 86.
आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या, आजच्या दिवसाची सर्वोच्च धावसंख्या, फ्री हिट, शेवटचा चेंडू, मनीषाने 2 चेंडूमध्ये धावा काढल्यात 8. बघूया कशा पहिले सामना करतात. शेवटचा चेंडू जातो कवलेचं, बघाया कशा पहिले बघायला मिळते. ओ फ्री हिटचा चेंडू, इथे त्रिफळाचीच आहे, पण धाव पूर्ण होते, धावसंख्या 1ने वाढते, धावसंख्या होते ती 87. बघा बाकीच्या क्रिकेटपटू बोल झाल्यानंतर थांबले असते, पण नो बॉलमध्ये आऊट नसते, म्हणून एक पुढे धावसंख्या. चांगलं क्रिकेट, ज्याला क्रिकेटचा सेन्स म्हणतात, तो मनीषकडे पाहायला मिळाला. आणि फ्री हिटमध्ये जरी बोल झाला तरी 1 धाव बघायला मिळाली. आणि बघता बघता 8 षटकाच्या समापनानंतर धावसंख्या झाली ती 87. 88 धावा तुम्हाला विजयासाठी करायच्या आहेत. म्हणजे 11च्या ॲव्हरेजने धावा करायच्या आहे. म्हणजे 11 × 8 इज इक्वल टू 88. म्हणजे 88 धावा विजयासाठी करायच्या आहेत. जसजसं पुढचं मॅच चालू होईल, वाणगाव विपुल शेतीची सुरुवात होईल आणि समालोचक कक्षामध्ये पुन्हा तुम्हाला माझे सहकारी आणि गोड आवाज, एका गोड स्वभावाचे व्यक्तिमत्व, क्रिकेट जरी कमी खेळले पण क्रिकेट खूप पाहिलं आहे असे आम्हाला बघायला मिळतील. नवली गावचा सुपुत्र मंथन घरात. पाहतायत फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 दिवस दुसरा. अतिशय सुंदर असं हे क्रिकेट हे आत्तापर्यंत आपल्याला पाहायला मिळालं. यातील कुठला संघ आजच्या दिवसामध्ये पुढे येईल त्याकरता ही सुरू असलेली झुंज आपल्याला पाहायला मिळते. नाण्याची एक बाजू आपण पाहिली, सालवड संघाची अगदी भक्कमपणे 8 षटकानंतर 87 धावा या पाहायला मिळाल्या. 88 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवण्यात आलं आहे आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करण्याकरिता कोण 2 फलंदाज येतील ते आता पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे. बॅटिंग कार्ड जर आपण पाहिलं तर जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळाली, खास करून सुजल. व्हॉट अ क्लास. 55 धावांची ती झुंजार खेळी सुजलची पाहायला मिळाली. सलामीला दाखल झाले होते, त्यानंतर मात्र आपण पाहिलं जबरदस्त बॅटिंग केली आणि त्या बॅटिंगच्या जोरावरती आपण पाहतोय तर 87 रन बनवल्या. 88चं टार्गेट समोर ठेवलं गेलं. चला वाणगाव टीम, आपले 2 ओपनिंग बॅटर मैदानाच्या दिशेने आपण रवाना करायचे आहेत. आजच्या दिवसातील शेवटची मॅच, लास्ट मॅच. सालवडच्या पाठीराख्यांचं देखील लक्ष आहे आणि वाणगावच्या पाठीराख्यांचं देखील लक्ष आहे या मॅचवर.
स्टार्ट ऑफ द मॅच, स्टार्ट ऑफ द सेकंड इनिंग, दुसऱ्या सत्राला आता सुरुवात होते. षटक क्रमांक पहिलं हाताळण्याकरता सज्ज झालेला आहे गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गौरव. स्ट्रायकिंग एंडवरती सँडी आहे, ज्याच्या बॅटमधनं आजच्या दिवसामध्ये एक अर्धशतक पाहिलंय आणि तो अर्धशतक वीर आपण स्ट्रायकिंग एंडला पाहतो. आणि त्याच्या समवेत चेतन, ज्यानं मात्र आपली गोलंदाजीतील जलवे दाखवले, आणि तो चेतन आपण नॉन स्ट्रायकिंग एंडवरती आपण पाहतात. षटकातील पहिला बॉल घेऊन गोलंदाज होतो तयार. 88चं लक्ष समोर आहे आणि त्याचा पाठलाग करण्याकरिता सँडी तयार. षटकातील पहिला बॉल. इथे मात्र पहिल्याच बॉलवरती अप्रतिम फटका, क्लास टायमिंग, अगदी सरळ षटकार, 6 धावा. एड किटची आवश्यकता असेल तर आपण फर्स्ट एड किट घेऊन जाऊ शकता, मागवू शकता. षटकार इथे पाहायला मिळाले. षटकातील दुसरा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र बॅकफुटला गेले, परंतु घुशांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाली, 2 रन तिथे पाहायला मिळाल्यात आणि या 2 धावांच्या साह्याने आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 8 धावा, 8 रन्स ऑन द स्कोर कार्ड. 88चं लक्ष, एक मोठं लक्ष हे समोर ठेवलं गेलंय सालवड या संघाने. काय बॅटिंग केली सालवड टीमने. प्रत्येक गोलंदाजाच्या विरोधामध्ये आपण पाहिलं तर मोठे फटके पाहायला मिळाले. ओहो, अगदी चांगला बॉल. हाईट वॉन, 1 फॉर दी ओव्हरचा इशारा इथे मात्र केला गेला. यानंतर तुम्ही अशा प्रकारचा चेंडू हाताळू शकत नाहीत. जर हाताळला तर डेफिनेटली नो करार पंचांकडनं दिला जाईल. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती गौरव. गौरव टू सँडी. इथे मात्र गती परिवर्तन, बोट फिरवली चेंडूवरती. सुंदर बॉल इथे पाहायला मिळतोय. कौतुक वाटतं टेनिस बॉल क्रिकेट खेळणाऱ्या गोलंदाजांचं, कारण की चेंडूवरती कुठल्या प्रकारची ग्रीप नसते. फक्त बोटांच्या साहाय्याने चेंडूला पकडायचं आणि मनगटाच्या साहाय्याने दिशा द्यायची, आणि ती चांगली दिशा गौरवने या अगोदरच्या चेंडूवरती दिली आहे. 4 चेंडू झालेत, 8 धावा सालेत फलकावर. षटकातील 5वा बॉल. पुन्हा एकदा भन्नाट वेग, खूपच बाहेर गेलेला हा चेंडू. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. इथे मात्र बॅट चिकडा लागली आहे. घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. 1 रन तिथे पाहायला मिळाला आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहू शकलात तर धावसंख्या झालेली आहे धावफलकावर 10 धावा, 10 रन्स ऑन द बोर्ड. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये आपण पाहिलं तर चांगली गोलंदाजी गोलंदाजांची पाहायला मिळते. फलंदाजांना मात्र थांबवून ठेवले. पहिला षटकार आला, त्यानंतर कमबॅक केलंय गौरवने. शेवटचा बॉल ओव्हर द विकेटने गौरव तयार. इथे मात्र चांगला फटका, अगदी सरळ चौकार, 4 धावा. आहेत हे षटक हाताळण्याकरता वेळेकडे देखील लक्ष असू द्या. सालवड टीम जास्त वेळ तिथे घेऊ नका. 30 मिनिटांमध्ये तुम्हाला 7 षटकं कंप्लीट करायची आहेत आणि त्या निर्धारित वेळेमध्ये जर तुम्ही षटकं कंप्लीट केली नाही तर शेवटच्या ओव्हरमध्ये तुम्हाला एक फिल्डर आतमध्ये घेऊन खेळावा लागेल. कमालीची गोलंदाजी जरूर झाली, परंतु त्याच्या विरोधामध्ये फटकेबाजी देखील सँडीची अप्रतिम पाहायला मिळाली. धावसंख्या पहिल्या षटकाच्या खेळानंतर झालेली आहे धाव फलकावरती 14 धावा या झालेल्या आहेत धावफलकावरती. षटक क्रमांक दुसरं हाताळण्याकरिता सज्ज झालेला आहे गोलंदाज हर्ष. इथे मात्र चांगला बॉल खेळून काढलेला आहे. फटका फसतोय की काय? ओहो, संधी निर्माण झाली होती परंतु झेल होऊ शकणार नाहीये. सँडीने मात्र अगदी देवाचे आभार मानलेत की हा झेल सुटलाय.
इथे मात्र झेल सुटलाय की मॅच सुटली आहे, कारण की सँडीचा झेल सोडणं आता मात्र घातक ठरू शकतं, कारण की एक विस्फोटक फलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. पाहूया षटकातील पुढचा बॉल घेऊन हर्ष तयार. इथे मात्र इनसाइड आउटचा फटका, परंतु फिल्डर तिथे चेंडू खाली, कुठलीही चुकी केली नाहीये करणने. अगदी चांगला असा झेल टिपलाय. विकेटचं झालंय पतन. चेतन गॉन बॅक टू द डगआउट. वेळ तिथे घेऊ नका. पुन्हा एकदा सूचना मी देतोय आयोजकांच्या वतीने. इथे लागतोय चेतनच्या माध्यमातून धक्का. पहिला धक्का लागलाय वाणगाव संघाला. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती दाखल झालाय आनंद. आमचे कॅमेरामन साहिल यांना आपण पाहत आहेत. अतिशय सुंदर कॅमेरा वर्क साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळत आहे. दोन चेंडू झालेत. हर्षने दोन्ही चेंडू अगदी चांगल्या प्रकारे हाताळलेत. षटकातील तिसरा बॉल हर्ष घेऊन तयार. गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र पुन्हा एकदा पिक केलं फलंदाजाने. यावेळेला मात्र अगदी चांगला फटका. षटकार 6 धावांकरिता. पुन्हा एकदा विकेट काढण्याचा प्रयत्न. विकेट कीपर चेंडू खाली. कुठलीही चुकी केली नाहीये. पहिल्या बॉलवर फलंदाजाचा बोलबाला, तर दुसऱ्या बॉलवरती गोलंदाजाचा हर्षचा बोलबाला. विकेट डाऊन गॉन. धन्यवाद. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. फ्रेंड्स क्रिकेट क्लब सरावली प्रेझेंट्स निलेश स्मृती चषक 2025 मध्ये. इथे जर आपण पाहिलं तर 2 धक्के दिले गेलेले आहेत. हर्षने या षटकामध्ये 7 धावा मोजल्या आणि 2 विकेट प्राप्त केलेत. व्हॉट अ बॉलिंग फिगर. या ठिकाणी धावसंख्या आपण पाहिली तर झालेली आहे धाव फलकावरती 21 रन्स ऑन द बोर्ड. 88 धावांचं एक भल्लं मोठं लक्ष, एक तगडं आव्हान वाणगाव समोर आहे. नवीन फलंदाज आपण पाहतायत. नव्यानं दाखल झालेला आहे. 4थ्या क्रमांकावरती मयुरेश. षटकातील 5वा बॉल घेऊन गोलंदाज तयार. हर्ष गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे खेळलेला आहे. कोणी क्षेत्ररक्षक तिथे नाहीये. इनटू द गॅप चेंडू जातोय. चेंडू गेलेला आहे सीमारेषा पार. येतोय चौकार. आलेली आहे 25 रन्स ऑन द बोर्ड. आल्या मयुरेशनं देखील आपले इरादे स्पष्ट केलेत. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र फटका खेळलाय. चिप शॉट. गौरव चेंडू खाली. कुठलीही चुकी केली नाहीये. विकेटचं झालंय पतन. आनंद गॉन बॅक टू द डगआउट.
वाणगावच्या फलंदाजांना स्वीकारावं लागेल. षटकातील पहिला बॉल. अगदी भन्नाट चेंडू असा वेगामध्ये पाहायला मिळाला. पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेमध्ये पाहायला मिळालेत. वाईडचा सिग्नल इथे पाहायला मिळालं. रिव्ह्यू कुठल्याही प्रकारचा नाही आहे. याची दखल मात्र आपण पाहू शकाल तर गोलंदाजाने घ्यायची आहे. इथे मात्र वाईटचा सिग्नल पंचांकडनं आलेला आहे. धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावर 26-26. आता 36 बॉल आणि जिंकण्याकरता 62 रन्सची आवश्यकता आहे. 36 बॉल 65 धावा आहे समीकरण. इथून मात्र विकेटच्या शोधामध्ये जावं लागेल आणि वाणगाव संघाला मोठ्या फटक्यांच्या शोधात. षटकातील पुढचा बॉल आखूड टप्प्याचा बॉल फिरून खेळण्याचा प्रयत्न परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू जातोय. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या आता झालेली आहे धाव फलकावर 27 धावा. 27 रन्स ऑन द बोर्ड. इथून मात्र कदाचित वाणगाव संघ किंवा पवलेनमधले खेळाडू हा विचार करत असावेत जास्तीत जास्त स्ट्राईक सँडीकडे राहावी कारण की ती क्षमता सँडीमध्ये आहे मोठे फटके खेळण्याची. षटकातील पुढील बॉल आखूड टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा बॅटची कडा. एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या सहाय्याने धावसंख्या आपण पाहतोय तर धावसंख्या झालेली आहे धाव फलकावरती 28. सुंदर दोन्ही चेंडू गौरवच्या माध्यमातून पाहायला मिळालेत. षटकातील तिसरा बॉल. इथे मात्र चांगला फटका फुलर लेनचा मारा केला. गती परिवर्तन केलं. स्लोवर वन चेंडू त्याला प्रत्युत्तर दिलंय. षटकार 6 धावांच्या स्वरूपात. इथे आपण पाहू शकलात तर षटकाराच्या साह्याने धावसंख्या 34 झाली आहे. षटकातील पुढचा बॉल घेऊन गौरव तयार ओव्हर द विकेटने. इथे मात्र अजून एक काउंटर अटॅक बॅक टू बॅक रेनिंग सिक्सेस. षटकार सूत्र सँडीने आपल्या हातामध्ये घेतले. 2 बॉलवरती 2 षटकार आले आहेत. धावसंख्या धाव फलकावरती चाललेली आहे 40 धावा. 40 रन्स ऑन द बोर्ड. षटकातील 5वा बॉल. ओहो भन्नाट वेग या ठिकाणी पाहायला मिळालाय. विकेट कीपरच्या हातामध्ये चेंडू गेलाय. कुठल्याही प्रकारची धाव नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. या ओव्हरमध्ये आतापर्यंत रन्स जर आपण पाहिलं तर धावा या चांगल्या प्रकारे जमल्या गेल्यात आणि जे वाणगाव संघाला हवं होतं आणि तेच या षटकामध्ये घडलंय. षटकातील शेवटचा बॉल घेऊन गौरव तयार. या ठिकाणी आपण पाहिलं तर एक रन तिथे पाहायला मिळाली आणि या एका धावेच्या साह्याने झालेली आहे षटकाची समाप्ती. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 3 षटकांच्या खेळानंतर धाव
गीत सुखविंदर सिंगचा आवाज आणि जोशभर हे गीत. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. षटक क्रमांक 4 हाताळण्याकरता सज्ज झालाय गोलंदाजी मार्कवर शुभम. पहिलाच बॉल अतिशय चांगला. इथे आता यावेळेला मात्र आपण पाहतोय अथर्वनं स्ट्रॅटेजी बदलले, क्लोज किपिंगला आलेले आहेत पुढे आणि त्याच्यामुळे आता थोडंसं सावधतेने खेळावं लागेल सँडीला. डॉट बॉल इथे पाहायला मिळालेला आहे. धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 41. येणारे चेंडू जर आपण आता पाहिले तर चेंडू बाकी आहेत अजूनही 29 चेंडू आणि जिंकण्याकरता 47 धावांची आवश्यकता आहे. 29 बॉल आणि 47 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र डॉट बॉल आणि विकेटची आवश्यकता आहे सालवड संघाला, तर वाणगाव संघाला मोठ्या फटक्यांची. 29 बॉल आणि जिंकण्याकरिता 47 धावांची आवश्यकता आहे. षटकातील पुढचा बॉल शुभम घेऊन तयार. फुलटॉस बॉल चांगल्या प्रकारे भिरकावलेला आहे. चेंडू गेलाय. पंचांचा सिग्नल येतोय. घोषांकित क्षेत्र 2 रन आणि या 2 धावांच्या साहाय्याने आपण पाहू शकाल तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 43. षटकातील पुढचा बॉल शुभम घेऊन तयार. अगदी चांगला बॉल. टप्पा पडल्यानंतर आपण पाहू शकाल विकेट किपरच्या ग्लोव्ज मध्ये गेलेला आहे. ही चांगली रणनीती आखले, चांगले गेम प्लान्स आखलेले आहेत. विकेट किपर क्लोजला आलाय. 3 चेंडू आपण पाहिले तर शुभमचं वर्चस्व पाहायला मिळालं. धावसंख्या अजूनही थांबली आहे 43 वरती. षटकातील पुढचा बॉल घेऊन गोलंदाज होतोय तयार शुभम. इथे मात्र अगदी सर व्हॉट अ शॉट. क्लास दर्जात्मक क्रिकेट बाय सँडी. षटकार. इजे थँक्यू. या मैदानावरची बादशाहत मात्र कायम ठेवले. काय जबरदस्त फटकेबाजी सँडी करताना दिसतोय. धावसंख्या आपण पाहू शकला तर झालेली आहे धावफलकावरती 49. पुढचा बॉल पुन्हा एकदा प्री माइंडेड खेळण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी केलेला आहे. हा चेंडू वाईटचे संकेत जरूर पाहायला मिळालेत आणि या वाईटच्या साह्याने आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावर 50 धावा. सव्वीस बॉल आणि जिंकण्याकरिता 38 धावांची अजूनही आवश्यकता आहे. इथे मात्र बॅकफुटला गेले. बॅक पॉइंटच्या क्षेत्राला निवडलं. वॉर्ड शॉट, क्लेवर बॅटिंग, सिक्सर, धमाकेदार षटकार. ग्रुप पाहायला मिळालंय. क्लास बॅटिंग, दर्जा आणि उच्च दर्जाचं हे क्रिकेट. षटकातील शेवटचा बॉल. इथे मात्र बिग हिट करण्याचा प्रयत्न, परंतु घोषांकित क्षेत्रामध्ये चेंडू गेलेला आहे आणि इथे या एका धावेने आपण पाहतोय तर षटकाची झालेली आहे समाप्ती. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 4 षटकांच्या खेळानंतर धावसंख्या आपण पाहू शकला तर धावसंख्या आता झालेली आहे धावफलकावरती 57 धावा. दीपकजी संखे यांचा गोड आवाज. ओव्हर टू डीजे. धन्यवाद मंथन.
निश्चितच खूप सुंदर आणि सुंदर फलंदाजी सँटीकडनं बघायला मिळते. काय जो जीवदान मिळाला त्या जीवदानचा आणि वाणगावचा तारण करता जर म्हटलं तर त्याला मिळायला पाहिजे. संपूर्ण स्पर्धा गाजवणारा आजचा दिवस ज्याने गाजवला आहे. सकाळच्या सत्रामध्ये आपण त्याच्याकडनं पहिलं 50 बघायला मिळालं. आता देखील किती धावसंख्येवर ते खेळतोय हे आम्हाला बघायला पाहिजे. सँटी किती धावावर खेळतोय? 39 धावावर भेदक 12 खेळतो. इथे काय बघायला मिळते? टोटल टार्गेट दिला तुम्हाला विजयासाठी 88. इथे बघा 4 षटकं झाली आणि 4 षटकाचा धावसंख्या झाली ती 57 धाव. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्ष नावाचा गोलंदाज. क्षमता आहे ह्याच्याकडे, सामना फिरवण्याची ताकद आहे, सामना फिरवण्याची. आहा हा डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातोय. 2 धावा बघायला मिळत आहेत. सँटी नावाचं वादळ काही आज थांबत नाही आहे. आज संपूर्ण याच्या दिवसामध्ये वर्चस्व गाजवलं असेल गोलंदाजावरती. हा फलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. त्याला मॅच बॉल आलाय, तो घ्या. मॅच बॉल आलाय हा बघा. 40 धावा खेळतो सँटी. अप्रतिम बॅटिंग, काय परफॉर्मन्स दिलाय. संपूर्ण दिवसात वर्चस्व गाजवलंय गोलंदाज आणि वाणगावकडनं एकमेव फलंदाज आहे जो संपूर्ण इनिंग खेळताना बघितलाय. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू. ओ रायझिंग डिलेव्हरी ह्याच्याकडे क्षमता आहे गतिमान चेंडू टाकण्याची. कोण विसरू शकतो? ऑरेंजच्या षटकातला तो मॅडन षटक. 6 चेंडू 3 धावाची अवस्था संपूर्ण षटक मॅडन टाकला होता आणि फोफट संघाला पराभूत करताना प्रथमेश नावाचा तो फलंदाज होता त्याला जखून ठेवला होतो. ओ गुड बॉलिंग. शरीरापासून तुम्ही लांब जाता, चेंडूपासून तुम्ही लांब जाता, चेंडू सरळ निघून जातो. मग तो आवा केलेत नाही, मग आपल्याला वाटतं का चेंडू वाईड असावा. दॅट्स अ गुड बॉलिंग. गरज आहे अशा षटकाची. ज्या पद्धतीने कमबॅक केलं होतं वाणगाव विपुल संघाने. चेंडू टटवला आहे. ओ सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. वेट कॉलिंग इम्पॉर्टंट असायला पाहिजे. कॉलिंग MIDC मधून धूर निघतोय. प्रत्येकाला वाटलं की हा धूर तुम्हाला बघायला मिळतो बॉयलरचा, कारण तर फर्नेस ऑइल बंद झाली. तुम्हाला ब्रॅकेट्स वापरले जातात त्याच्यामुळे धूर जास्त बघायला मिळतोय. काय गोलंदाजी टाकलाय. या षटकात फक्त 2च धावा दिल्यात. स्टँडिंग डिलेव्हरी ॲब्सोल्युटली. चेंडू पडल्यानंतर जास्त बाहेर गेला. गोलंदाज स्वतः कळलं की माझ्याकडनं चूक झालाय. ही स्पोर्ट्समन फील्ड असायला पाहिजे. ही भाषा क्रिकेटची तुमच्याकडे असायला पाहिजे की माझी केलेली चूक काय हे कळायला पाहिजे. वंडरफुल. व्हॉट अ बॉलिंग. काय दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. गरज आहे. स्प्रे आहे का आपल्याकडे? थांबा, बॅट्समन स्प्रे येईल तुमच्यापर्यंत. हाताला येतात त्यांच्या कळा. आमचे डॉक्टर तुम्हाला बघायला मिळतात. फिजिओ आहेत आमचे. प्रेक्षकांचं मनोरंजन आणि क्रिकेटच्या नियमावली जशी इंटरनॅशनल लेवलला बदलला आहे तशी टेनिस क्रिकेटला देखील बदलताना आपण बघत आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. थोडासा क्रॅम्प आला होता, पण आमचे फिजिओ तिकडे गेले आणि त्यांचे 12वा खेळाडू देखील आले आणि फिटनेस दूर केला. 20 चेंडू 28 धावा. आता बाकी गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो हर्ष.
मॅन इन फॉर्म, गोलंदाजीचा फॉर्म तो तिन्हीच्या 3 विकेट त्याने घेतलेत. हलक्या बॅटरीने खेळून काढला. त्याला माहिती आहे की हा गोलंदाजानंतर अजून देखील माझ्याकडे 3 षटकं आहेत. गुड बॅटिंग क्लास, एक दर्जेदार फलंदाजी तुम्हाला सँटीकडनं पाहायला मिळते. आम्हाला उत्कृष्ट फलंदाजासाठी आमचं मिथुन भाऊ ह्यांच्याकडनं बाकी एक बॅट दिली गेलाय. एचर स्पोर्ट्स यांच्याकडून उत्कृष्ट फलंदाजी बॅट आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफी व्यतिरिक्त ही बायसिकल जी बघायला मिळेल स्टेजवर, ती मॅन ऑफ द सिरीजसाठी गेअरची सायकल तुम्हाला दिली गेली आहे. मिथुन भाऊकडनं उत्कृष्ट फलंदाजीसाठी बॅट दिली गेली. ती बॅट आपण ट्रॉफीवर बघतो. ही बॅट कशासाठी, तो उत्कृष्ट फलंदाज म्हणून या स्पर्धेसाठी दिला आहे एचर स्पोर्ट्स यांच्याकडनं. चेंडू टटवला, स्ट्रेट ड्राईव्ह बघायला मिळते. चेंडूच्या पाठीमागे खेळाडू जातोय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षण बघायला मिळते. आणि काय दर्जेदार षटक तुम्हाला बघायला मिळते. या षटकात फक्त धावा दिल्यात त्या 4 धावा. वाटता बॉलिंग, काय गोलंदाजी टाकलाय हर्षल नावाच्या गोलंदाजाकडनं आणि हर्ष नावाच्या गोलंदाजाकडनं. आणि आत्तापर्यंत तुम्ही जे विकेट पाहिले ते 3 विकेट त्याच गोलंदाजाने घेतल्यात. जाऊया मैदानाकडे, जिथे तुम्हाला तर 18 चेंडू आणि धावा हव्यात त्या 27 धावा. 18 चेंडू आणि 27 धावा. जाऊया डीजेकडे. बघायला मिळत काय गुड बॅटिंग केलाय आज तरी. 22 चेंडूने 55 धावाची आकर्षक फलंदाजी सुजलकडनं आपल्याला बघितलाय. पण त्या धावा काढतात तुम्ही ज्या पद्धतीने गोलंदाज समाचार घेतलाय. आता बाकी तुम्हाला धावा काढायचे 18 चेंडू आणि 27. 18 चेंडू 27 धावच्या अशा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. मॅन इन फॉर्म, आजच्या दिवसात ज्यांनी या मैदानावर नाव कोरलाय, पक्का कप्पा जाणतोय, प्रत्येक धावांवर नाव घेतलं जात आहे, तर सँटी नावाच्या फलंदाजाचं. विपुल सीसी वाणगाव संघाचा ओपनर फलंदाज. थोडंसं इंजुरी झाल्यानंतर त्यांचा थोडासा प्रॉब्लेम, पण त्यांच्याकडे क्षमता आहे. मोठमोठं क्रिकेट खेळलाय, गुजरात गाजवलाय, गौतम बरोबर खेळलाय, अनिल बाडे बरोबर खेळला, आमच्या दीपेश बरोबर खेळलाय. असं मोठा कॅरी पॅकर संघ जो बनला असायचा त्या संघातला हा खेळाडू आपण पाहिलाय. हलक्या बॅटिंग खेळलाय आणि डायरेक्ट पाहायला मिळेल का, दरम्यान नाही. आणि इथे बाकी गुड गॅदरिंग बघा, हा दर्जा आहे, हा क्लास आहे क्षेत्ररक्षकाचा. मी म्हटलं की साई सापळे संघाचा दर्जा का बघायला मिळतो. बघा गॅदरिंग करतात, 3-3 खेळाडू पाठीमागे चेंडूला गॅदर केलं आणि म्हणून तिकडे तुम्हाला बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढून धावसंख्या पोचते ती 62 धावा. 62 धावा फलकावर लागल्या. टोटल विजयासाठी तुम्हाला धावसंख्या करायची 88. अजून 26 धावाची आवश्यकता विजयासाठी. चेंडूला फ्लोक केलाय, अंतर कापलाय, उंची फक्त गाठलाय, सरळ हातामध्ये झेल जातोय आणि प्रथमेश नावाचा खेळाडू बाद होतोय. पुन्हा एकदा जबाबदारी संपूर्ण आहे ती म्हणजे सँडीच्या नावावर. कोणताच फलंदाज त्याला सहकार्य करत नाहीये की एखादी धावा दुहेरी धावा दर्जा खूप उंच आहे. जो झेल सोडला आहे सँटीचा पॉईंटला तो खूप महागात पडलाय. कारण मला वाटतं तेव्हा सँटी होता 8 धावावर 9 धावावरती आणि तो झेल सुटला गेला पॉईंटला. तो झेल खूप महागात पडतो. सँटी जिथपर्यंत मैदानात आहे तिथपर्यंत मॅच कुठे जाईल हे काही सांगता येत नाही. काय क्लास संघर्ष, चेंडूपळीचं द्वंद्व युद्ध आणि मैदानाच्या आतमध्ये एक दर्जेदार स्पर्धा तुम्हाला बघायला मिळते. एका साईडला साई सापळेश्वर सालवड आणि एका साईडला विपुल सीसी. जाऊया पुन्हा गोलंदाज बघायला मिळतो सुजल, ज्याने एक चांगलं सुयश यश संपादन केलं. दिशावरून भटकलेत, लेगस्टोनच्या बाहेर चेंडू जातो. पंच दोन्ही हात काढून घोषित करत दिस व्हाईट बॉल म्हणून घोषित केलं गेलं. एक धावसंख्येने विचार केला, धावसंख्या पोचते ती 63. अजून देखील 25 धावाची आवश्यकता. विजयासाठी 88 धावाचं टार्गेट दिलाय. या सामन्यातील विजेता संघ चौथा संघ आपल्याला बघायला मिळेल क्वार्टर फायनलमध्ये जाताना. शॉर्ट ऑफ रेंज चेंडू पुन्हा उंची घातलाय, चेंडूच्या पाठीमागे जातोय खेळाडू. इथे बाकी झेल पकडला जाते आणि पुन्हा अप्रतिम झेल. पुन्हा ये रे माझ्या मागला म्हणजे प्रेझेंटेशन जर म्हटलं जात आहे आपल्याला ते बघायला मिळते की फक्त प्रेझेंटी लावली जाते. विकेटवर राहायचं आहे. 8 षटकांचा सामना आहे. समोर मोठा फलंदाज आहे, त्याला एकेरी धाव काढून आपण स्ट्राईक द्यायला पाहिजे, पण ते काही होत नाहीये.
शिवम नावाचा फलंदाज बघायला मिळतो. कुर्बाने पिक्चरचं गाणं गायलं. फिरोज खान आणि झिनेत अमानचं ते चित्रपट होतं, काय गाणं गायलं होतं त्यावेळेला. डिस्कोचा जमाना होता आणि त्या काळातलं 1988-87 काळातलं गाणं आपण ऐकलं. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज तुम्हाला बघायला मिळतो शिवम. काय दर्जेदार गोलंदाजी बघायला मिळतो. सुजलाच्याकडनं कमबॅक केलाय. आहा, पॅरल शिफ्ट नाही बघायला, चांगला शिफ्ट बघायला मिळतो, पण तेवढी चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. सरळ चेंडू टटवला गेला. डी स्क्वेअरच्या रिझनला एक धाव तुम्हाला बघायला मिळते. शिवमच्या शिवमच्या बॅटिंगमध्ये दर्जा आहे, कारण शिवमला मात्र माझ्याकडनं एक झेल सुटला गेला, एक गरज पिढी झाला आहे. पण त्याच्या वडिलाची बॅटिंग चांगली असेल. दयानंद मोर ह्या फलंदाजाला आपण बघितलं असेल. वाणगाव संघातून खेळ असे तडके बंद फलंदाजी ते करायचे. आज बाकी खऱ्या अर्थाने वाणगावचं क्रिकेट गाजवलं. विपुल सिसूकडनं तो सँटी नावाचा फलंदाज, एकमात्र फलंदाज. तिन्ही सामन्यात सातत्यपूर्ण फलंदाजाने एका सामन्यामध्ये दर्जेदार अर्धशतक आपण त्याच्याकडनं पाहिलं. या षटकाला शेवटचा चेंडू. ओहो हो, काय गोलंदाजी बघायला मिळते. गुड बॉलिंग. या षटकामध्ये किती धावा दिल्यात? 3च धावा दिल्यात. कमबॅक केलाय गोलंदाजी. आता धावा आहेत 12. गेली. एका साईडला वाचलं होतं की सँटीला जी ओव्हर टाकली हर्षनी जर तुम्हाला 5वं षटक टाकलं. बॅटिंग पॉवर हर्षनी जी बॉलिंग टाकली फक्त 4 षटकाची, तिने कमबॅक केलाय. आणि आता गोलंदाज तुम्हाला बघा शुभम नावाचा गोलंदाज. ते स्टरार गोलंदाजी टाकताना आपण बघायला 12 चेंडू 24 धावाने. एका साईडला तुम्हाला बघायला शिवम दयानंद मोर नावाचा खेळाडू. वाणगाव पाटील पडामधला हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतोय. गुडलँड स्पॉटवरनं चेंडू सरळ निघून जातो आणि यष्ट्याला चिटून यष्टीरक्षण करताना तुम्हाला बघायला मिळतो. कोण आहे विकेटी? अथर्व नावाचा यष्टीरक्षक. काय क्लास दर्जेदार किपिंग केलाय. 11 चेंडू 24 धावा. बघा मॅच कुठच्या कुठे निघून गेली. परंतु सँटी नावाचा फलंदाज जिथपर्यंत मैदानातून सांगू शकत नाहीये. खडे खेळवण्याचं काम केलंय. बॅटिंगचं पदलच तो ओळखलं, कुठे खेळायचा अभ्यास केला गेला आणि गुड बॉलिंग. मी तुम्हाला सुरुवातीच म्हटलं की दर्जेदार गोलंदाजी ही तुम्हाला साई स्वाप्रेशरकडनं संघाकडनं बघायला मिळेल, कारण एवढ्या 2 वर्षात सातत्यपूर्ण मोठमोठ्या स्पर्धा खेळल्यात. आता नुकतेच जव्हारला जाऊन आले, तिथे देखील स्पर्धा खेळून आले. हातातोंड अशी आलेला मॅच तिकडे पराभूत झाले, पण उत्कृष्ट दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला बघायला मिळते. 3 चेंडू डॉट टाकलेत. मोठा फलंदाज समोर आहे, त्या खेळाडू आपण स्ट्राईक दिलं पाहिजे. ही भाषा ज्याच्या लक्षात येते कळायला पाहिजे. पण इथे बाकी तुम्हाला बघायला मिळतोय गुड बॉलिंग. ज्या पद्धतीने हर्षी टाकली, सुजलने टाकले, तर शुभम नावाचा गोलंदाज आपली धगधगती आग मैदानाच्या चालमे टाकतो. प्रत्येक चेंडू वेगळ्या धाटीचा, प्रत्येक चेंडू वेगळ्या टप्प्याचा. इथे बाकी धावून घ्यायचे. धावसंख्या 1 ने वाढली जाते. धावसंख्या होती ती 65. आता बाकी धावा हव्यात त्या 23. 8 चेंडू 23 धावा. या 2 चेंडूवर मॅचचं थोडं अंतर कमी बघतंय का? सँटीकडून अपेक्षा आहेत. हाच फक्त फिनिशर करू शकतो. बाकी वाणगावच्या कोणत्याच खेळाडूंनी प्रतिकार केलेला नाहीये. चेंडू टटवला आहे, सरळ जातो कव्हरच्या रिझनला. 1 धाव बघायला मिळेल. गुड बॉलिंग. काय गोलंदाजी केलाय. फक्त 2च धावा दिल्यात 5 चेंडूमध्ये. 5वं षटक, 6वं षटक, 7वं षटक. काय गुड बॉलिंग आलं सर बघायला मिळते. हर्ष षटकला 4 धावा. त्यानंतर सुजलने टाकलं 4 धावा आणि त्यानंतर शिवमने आतापर्यंत टाकलं फक्त 2च धावा दिल्यात. गुड बॉलिंग. बघा शेवटचा स्टॉक म्हणून तर टेम्परमेंट असायला पाहिजे. 8 षटकाचे मॅचेस खेळण्यासाठी तुमच्यामुळे टेम्परमेंट असणं गरजेचं आहे. कॉन्सन्ट्रेशन. अप्रतिम कॅप्टनशिप. काय क्षेत्ररक्षण बघायला मिळालं आहे. गुड बॅटिंग आणि गुड बॉलिंग. बॅलन्सिंग आहे त्यांच्याकडे गोलंदाजाची. परिपक्व 6 गोलंदाज त्यांच्याकडे. एखाद्या गोलंदाजाला मार जर पडला तर त्या गोलंदाजाला पाचारण केलं जाते. पण ज्या पद्धतीने पॉवर प्ले, बॅटिंग पॉवर प्ले हर्षने गोलंदाजी केली, तिथे बाकी कमबॅक केलं गेलंय.
इथे बाकी एक धाव बघायला म्हणजे स्ट्राईक रुटेड होणार. अक्कल हुशारीने काम केलं गेलं. धावसंख्या होती ती 67. माइंड गेम ज्याला म्हणतात ना क्रिकेट, उपयोग केला गेला सालवड संघाने. आता बाकी 6 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या 21 धावा. बघा मॅच होती 12 चेंडू 24 धावा आणि 6 चेंडूमध्ये 21 धावाची आवश्यकता. आणि जमेची बाजू आहे की स्ट्राईकला तुम्हाला शिवम नावाचा खेळाडू बघायला मिळेल, ज्या एका खेळाडूने 43 धावावर सँटी एकटा खेळतो. अकेला चोर लेके चले गए, पण बाकीच्या खेळाडू कुठून साथच मिळाला नाहीये. जर तुम्ही विचार केला, चेतनकडून साथ नाही मिळाली, आनंदकडनं साथ नाही मिळाली, मयूरकडनं साथ नाही मिळाली, प्रथमेशकडनं साथ नाही मिळाली, कौशल्याकडे साथ नाही मिळाली, बाकी फक्त बघायला मिळते एकटा फक्त खेळलाय आणि 43 धावावर. काय दर्जेदार फलंदाजी करत असताना 88 धावा चेस करत असताना इथे सिच्युएशन आलं होतं. 12 चेंडू 24 धावा. त्यानंतर बाकी सगळे चेंडू डॉट गेले. चांगली गोलंदाजी टाकली गेली डॉट जाण्यापेक्षा शुभमकडनं. आणि आता बाकी शेवटचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो सुजल, ज्यांनी 6व्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 3च धावा दिल्या होत्या. क्रॉस झालेत. गुड डिसिजन अंपायर. आता बाकी 5 चेंडू 21 धावा. मोठे फटके मारल्याशिवाय गत्यंतर नाही आहे. काय यष्टीरक्षण बघायला मिळते. मी म्हटलं होतं की साईडचा प्रेशरकडे क्षेत्रक्षण उच्च दर्जाचं आहे, गोलंदाजीचा क्लास त्यांच्याकडे. मोक्याच्या सण एखादा गोलंदाज नेहमीच क्लिक होताना माझ्या समालोचनातून मी असंख्य वेळा ह्या संघाला पाहिलंय. काय दर्जेदार स्पर्धा प्रत्येकाला खेचून आणल्या. रविवारच्या क्षेत्रात तर बाकी बघायला मिळेल. आणि रविवारच्या दिवशी तुम्हाला रथी महारथी, ज्याने महाभारतात नवीन नुकतंच प्रयागला कुंभमेळा झाला, पण कुंभमेळाप्रमाणे पालघर आणि डहाणू तालुक्याचं क्रिकेट ज्याने गाजवलं आहे, तसे जुने जाणते क्रिकेट पण तुम्हाला बघायला मिळतील. आणि एक आगळं वेगळा इन्व्हिटेशन आमंत्रण प्रत्येकाला दिलं गेलं आहे, जे कधी न जाता कधी न पाहता ज्या मैदानावर घडलं ते फ्रेंड्स नावाचं. आणि का फ्रेंड्सचा अर्थ आहे मित्र, आणि मित्रता का टिकली हे तुम्हाला बघायला मिळेल. उत्कृष्ट आयोजन, सुपर से ऊपर A+ नव्हे तर काय दिला जाते, ज्याला पण म्हटलं जात आहे ना, तशा पद्धतीचा दर्जा इथे बघायला मिळतोय. आणि फ्रेंडच्या प्रत्येक खेळाडूचं जुन्या जाणत्यापासून प्रत्येकाचं मनापासून स्वागत. चेंडू टटवला आहे, चेंडू जातो सीमा पलीकडे. 6 धावा खणखणीत षटकार. काय टायमिंग बघायला मिळतोय. का ह्याला 7 चेंडू दूर ठेवले गेले, का दूर ठेवलं गेलं हे आपल्याला बघायला मिळते. चुकी केली आणि 50 धावासाठी अजून 1 धावाची गरज आहे या खेळाडूसाठी. 43 वरून 49 झालेत. दुसरी 50 करणारा एकमेव फलंदाज तुम्हाला बघायला मिळेल. धावसंख्या हवी आहे 5 चेंडू आणि 15. 5-15 पाहिजेत. 4-15 73 झाल्यात. काय बॅटिंग केला. 49 धावावर खेळतोय. दुसरं अर्धशतक लावणारा या स्पर्धेतला एकमेव खेळाडू ठरू शकतो का आणि मॅच विनिंग करू शकतो का. पण सालवड संघ शेवटपर्यंत हार न मानणारा संघ तुम्हाला बघायला मिळालाय. 6 चेंडू 3 धावा दिल्या नाहीत, 6 चेंडू 8 धावा दिल्या नाहीत असा संघ तुमच्यासमोर बघायला मिळतो. आज बाकी मोठा फलंदाज, अग्निपरीक्षण केलं जातंय गोलंदाजाचं. इथे बाकी चेंडू टटवला आहे, चेंडू पाहायला मिळतोय. आणि इथे बाकी बघायला मिळतो पंच काय डिसिजन देत आहेत. 6 धावावर दुसरं अर्धशतक बघायला मिळतंय. 55 धावाचे खेळी करताना फलंदाज बघायला मिळतोय. बॅट वरती करा सँडी, बॅट वरती करा. ओहो, जोरदार टाळ्या असायला पाहिजे. दुसरं अर्धशतक कंटिन्यू एका दिवसात करताना. आणि या मैदानावर आजचा विक्रम, असा विक्रम एवढ्या झालेल्या स्पर्धेमध्ये 15 वर्षात कधी झाला नसेल तो विक्रम बघायला मिळतोय. आता धावा हव्या 3 चेंडू आणि 9. 3 चेंडू 9 धावाची आवश्यकता. 1 मॅन आर्मी. एका हाताने सामना जिंकण्याचं काम. ज्या पद्धतीने पवनसूत नवली संघाविरुद्ध सामना लागायचा आणि हेमंत मर्दे नावाचं वादळ जे फायर पासवर असायचं, तीच आठवण प्रफुल्लजी आज आपण इकडे बघायला मिळते. आणि हा फ्रेंड्स राऊडीच्या मैदानावर असंख्य आठवणीला जो फलंदाज करतो तशी बघायला मिळते. कारण नवली आणि डहाणूचं मॅच लागली की 90-95 धावा असायच्यात आणि त्याच्यामध्ये एकटा हेमंत मर्दे हा 80 धावा काढताना आपण बघायला मिळायच्या. असं असंख्य सामने आपण मिळून बघायला मिळेल. तोच बघायला 3 चेंडू 9 धावा 55 धावाची. आणि आजच्या दिवसात दुसरं अर्धशतक पाहताना आपल्याला बघायला मिळते. काय दर्जेदार फलंदाजी बघायला मिळते. व्हॉट अ मॅच, व्हॉट अ मॅच ह्याला म्हटलं जाते. का मला सँटी म्हटलं जाते, का वाणगावचा हुपर सुपर दॅड मला म्हटलं जाते असं बघायला मिळते. पण बघायला मिळतं एका हाताने सामना झुकण्याची ताकद. ब्रायन लारा वेस्ट इंडिजला एकाने सामने जिंकून दिले. सचिन रमेश तेंडुलकर एकाने भारताला जिंकून दिले. तो सँटी बघायला मिळतो विपुल वाणगाव संघासाठी. पुन्हा चेंडू टटवलाय, पुन्हा 6 धावा खणखणीत षटकार. ओहो, क्या अनविरल होता है. न कधी झालेलं क्रिकेट इथं पाहायला मिळते. न भूतो न
भविष्यदर्शी फलंदाजी. कारण एकाच दिवसात टेनिस क्रिकेटमध्ये एकाच टुर्नामेंटमध्ये 2 अर्धशतक करणारा खेळाडू ठरलाय वाणगाव विपुलसाठी. आता 2 चेंडू 3 धावाची आवश्यकता. 3 धावे कंपल्सरी चेस करायचे. वाणगाव संघ कोणता खेळाडू मैदानाच्या आत येऊ नका, पॅनलाइज केलं जाईल. वाणगाव संघ कृपया करून कोणी मध्ये येऊ नका. वाणगाव संघ कोणी मध्ये येऊ नका. 2 चेंडू 3 धावाची मॅच. मी तुम्हाला सुरुवातीलाच म्हटलं होतं 8 धावावर या खेळाडूला जीवदान दिलं आणि त्या जीवदानाचा फायदा कसा उचलायचा हे दाखवलं गेलं. एकदा दर्शक मॅच आवड जोरदार टाळ्या असायला पाहिजे या फलंदाजीसाठी. 61 धावाची आकर्षक फलंदाजी करताना बॅक टू बॅक दुसरं अर्धशतक बघायला मिळते. पाम संघावर दुखणे अर्धशतक झळकावलं. आता बाकी 88 धावा. आजच्या दिवसात सर्वाधिक धावा बघता तुम्हाला बघायला. 2 चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस आहे बघायला मिळते. काय सामना बघायला मिळतोय. 2 चेंडू 3 धावा. सँटीला शेवटपर्यंत स्ट्राईक ठेवावा लागेल. आणि दीपेशने आम्हाला आताच नुकतं सांगितलं की आम्ही कुठे कुठे खेळत. मोठा दर्जा आहे त्याच्या खेळाडूकडे. गौतम अकरे, दीपेश असे मोठमोठे फलंदाज खेळणार एकत्र पाहिलेत. 2 चेंडू 3 धावा. काय षटकार किती मला सांगा आतापर्यंत त्यांनी. व्हॉट अ बॅटिंग. काय दर्जा बघायला मिळतोय. 8 षटकार मारले. मी 48 धावा षटकाने बघितल्यात. 2 चेंडू 3 धावा. पुन्हा सुजल नावाचा खेळाडू पाहायला मिळतोय. ओ गुड बॉलिंग. आता शेवटचा चेंडू आणि 3 धावा. शेवटचा चेंडू 3 धावा कंपल्सरी चेस. त्यांना माहिती आपण अगोदर सांगितलं. इथं बाकी मोठा फटका बसेल का. कारण शेवटच्या क्षणापर्यंत क्रिकेटचं भाकीट, क्रिकेटचं विजय कोण जिंकू शकेल सांगत नाही आहे. आणि म्हणून तर क्रिकेटचा आपण अनिचे खेळ म्हटलाय. माझ्या इतिहासामध्ये 1 चेंडू 8 धावा झाल्यात. माझ्या कॉमेंट्रीमध्ये 1 चेंडू 13 धावा झाल्यात. माझ्या कॉमेंट्रीमध्ये 1 चेंडू 9 धावा देखील झाल्यात. आणि आता 1 चेंडू 1 देखील झाले नाही आहे. 1 चेंडू 2 देखील. आता 1 चेंडू 3 धावा. पण मित्रांनो दर्शक झाल्या बजा या आखरी गेंद केले जिस तसे बल्लेबाजी उन्होंने की है. काय दर्जेदार फलंदाजी. सँटी नावाच्या फलंदाजाने एका हाताने हुकमत गाजवली. अकेला चलो चलते रहे और मॅच को काबीज में करतोय. वाणगावच्या कोणत्याही फलंदाजाने मग चेतन असो, अमोल असो, मयुरेश असो, प्रथमेश असो, कौशल्य असो, कोणत्याही खेळाडूने प्रतिकार करू शकलेला नाही आहे. चला टीम मिटिंग कमी करा. शेवटचा चेंडू आणि 3 धावा. काय स्पर्धा रंगलाय. काय फलंदाजी बघायला आहे. एकाच टुर्नामेंटमध्ये एका दिवसात 2 अर्धशतक झळकवणारा ह्या आजपर्यंतच्या 15 वर्षाच्या इतिहासामध्ये या मैदानामध्ये जो इतिहास रचला नाही तो इतिहास रचताना आपल्याला सँटी नावाचा फलंदाज बघायला मिळतो. शेवटचा चेंडू 3 धावा. काय चौकार बघायला मिळेल की षटकार. डॉट जाईल की 2 धावा. काय बघायला मिळते. हो हो मैदानाच्या आतमध्ये रोमांच भरला गेला आहे. आणि सर्व कामगार कंपनी न जाता आई वडिलांमध्ये मेरी मिसेस है, मेरे छोटे बच्चे, मगर पहले प्यार करेंगे तो बल्लेबाजी देख के जाएंगे, क्रिकेट का सम्राट देखने के बाद फिर हमारे घर पे जाएंगे. अशा पद्धतीचं काम करताना चला घाई करा प्लीज. शेवटचा चेंडू 3 धावा. प्रत्येकांचं लक्ष शेवटचा चेंडू पर. काय ऐतिहासिक सामना रंगला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. ओहो इस इज अ वाईड. इथे बाकी वाईड दिलं गेलं. आता शेवटचा चेंडू आणि 2 धावा. पहिली वॉर्निंग असते, दुसरा दिला जातो. पहिल्याला गुड अंपायरिंग केली गेली कारण पहिला रायझिंग डेव्हिड टाकण्याचं तुम्हाला मुभा असते. इथे बाकी दिलं गेलं. आता शेवटचा चेंडू 2 धावा. शेवटचा चेंडू 2 धावा. काय मॅच बघायला मिळते. करण जी सोचा नहीं होगा कि ये मैच अंत तक जाएगा. जीवदान देना कितना महंगा हो सकता है. या खेळाडूला 8 धावावरती जीवदान भेटला होता. पॉईंटला सोपा झेल सुटला गेला आणि त्याचा पुरेपूर फायदा बघायला मिळतोय. न भूतो न भविष्य तो क्रिकेटच्या इतिहासामध्ये फ्रेंड्स सरावली चषक आणि निलेश भाऊ स्फूर्ती चषक बघायला. कारण निलेश भाऊने ज्या पद्धतीने क्रिकेटवर प्रेम केलं, ज्या पद्धतीने क्रिकेटर मोठे घडवले, तशाच स्फूर्ती चषकामध्ये हे स्मृती आठवणी जन्मभर राहतील. असा सामना तू बघायला यूट्यूबच्या माध्यमातून अनेक वर्ष हा कैद केला जाईल. अशा पद्धतीचा सामना रंगत लढत. पुन्हा सँटी सुजल नावाचा गोलंदाज. चेंडू टटवलाय. झेल होते की पाहायचंय आणि इथे बाकी झेल सुटलाय. ओ हो आणि अशा पद्धतीने विजयी होतोय. विजयी झालाय तो वाणगाव संघ. झेल सुटला गेला. बघा क्रिकेटमध्ये काय घडलं गेलं की पहिले जीवदान दिलं, सामना खेळला, शेवटच्या क्षणी जीवदान दिलं आणि धावून 2 देखील पूर्ण केलं. वेल डन. कीप इट अप. जोरदार टाळ्या सँटी नावाच्या फलंदाजासाठी व्हायला लागले. त्याला पहिले एन्करेज करा. पाणी द्या. आणि नेहमीच असं काम होत असते. ते शेवटच्या क्षणाला साई सापडेल सगळं सालवडचं. कोण अवरचो करेल, कोण नो बॉल करेल, कोण कॅच टाकेल आणि सोपा झेल सुटला गेला आणि बघता बघता 2 धावा धावून पूर्ण केला. हे महत्वाचं बघायला पाहिजे. आणि इथेही बघा व्हॉट अ मॅच. 21 चेंडू आणि 63 धावा. जोरदार टाळ्या असायला पाहिजे. सँटी नावाचा फलंदाज. शेकान करा. सालवड संघ शेकान करा सर्वांची प्लीज.
वाणगाव सोगर आणि साईड सापडेल आपण शेक हँड करा. शेक हँड कंपल्सरी आहे. पण काय इतिहासामध्ये क्रिकेट बघायला मिळालं. 21 चेंडूमध्ये 63 धाव. नो बडीज देअर अँड फॉर मॅन ऑफ द मॅच फॉर सँडी. दॅट्स अ गुड बॅटिंग. 21 बॉल रिमेनिंग 63 रन्स. क्या बल्लेबाजी की आपने. आणि किती षटकार मारलेत म्हणजे 8 षटकार आपण त्याच्या बॅटिंगतून पाहिलेत. बघा आमच्या स्कोरर डिजिटल 8 षटकार मारले. काय फलंदाजी बघायला मिळाले. खऱ्या अर्थाने फ्रेंड सरावली का बघितलं जातं तर एक